स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्हाला दिसत असेल मी काय बनवत आहे ते. तर सर्वात पहिले मला कमेंटमध्ये सांगा की मी हे काय बनवत आहे ते, तुमच्याकडे याला काय म्हणतात. तर मी हे आपली चपाती असते जी रात्रीची उरलेली, त्याचे गोड कुटके म्हणतात आमच्या इकडे याला. गूळ टाकून, दूध वगैरे, तूप टाकून मस्त लागतात. हे शिजून खायचे असतात. तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर मी याला पहिलं बारीक आधी पाणी उकळायला ठेवलेलं. मग त्यात ते पाणी उकळी आले की बारीक कुटके वगैरे करून टाकलेले. मग दूध, तूप वगैरे टाकलेलं, गूळ टाकलं तर खूप छान लागतात ते. तर नेमकीच मी जेवायला बसले आणि पार्सलवाला आला तेवढ्यात. आज मुलं नाही आहेत, तर जेवता वेळेस मुलं उठवतात मला. तर आज पार्सलवाल्यांनी नंबर घेतला. मग जेवण झाल्यानंतर बाहेर गेले होते त्याला शाळेतून आणायला. तर तिकडे एक जांबाचं झाड आहे. तर त्या काकांनी आम्हाला छान छान असे पेरू काढून दिले. तर आधी स्वामींना स्वच्छ धुवून वगैरे पेरू ठेवलेले आहेत. तर असे झाडावरचे गावरान पेरू खायला खूप छान लागतात आणि ताजे ताजे खूप छान आणि गोड होते ते. तर मग नंतर आमच्या बाळाची फरमाईश होती की मला आज भजे खायचे आहेत. तर या एकदम साध्या पद्धतीने भजे केले होते मी थोडेसेच. त्यात मीठ, मिरची, हळद वगैरे आणि कांदा टाकून केले होते. तर असे काहीसे भजे छान आणि कुरकुरीत झाले होते. नक्की ट्राय करून बघा. साध्या पद्धतीचे पण खूप छान होतात. मग त्याला भरवत वगैरे असा दिवस कधी कुठे संपतो काही कळतच नाही आहे. तर त्याला खेळवत वगैरे जेवू घालत त्याला झोपवलं आणि मग माझा चहाचा टाईम झाला. चहा घेतला, भजी पण घेतली आणि संध्याकाळचा बेत होता खिचडी, भजी, पापड वगैरे. तर असा संपला दिवस. बाय.